शिक्षणाच्या ओव्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथं जमलेलो आहोत। यासाठी जमलेल्या सगळ्या महानुभावांचं मी अनिरुद्ध पाटील मनापासून स्वागत करतो। या सोहळ्यासाठी आपल्याला शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात आपण एका अभिनव पर्यावरण स्नेही पद्धतीने करणार आहोत आणि त्याचबरोबर मान्यवरांचे स्वागत देखील करणार आहोत। सगळ्या मान्यवरांचे स्वागत दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल काका लोखंडे हे करतील आणि मान्यवरांच्या हस्ते मंचावरील रोपाला पाणी देऊन आपण उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमाचं। सगळ्यात पहिले मी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संचालक आदरणीय गिरीशरावजी बापट यांना मंचावर येण्याची विनंती करतो। गिरीशराव बापट हे ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संचालक आहेत। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे या उक्तीचा तंतोतंत आचरण करणारे गिरीशराव हे गेल्या 3.5 दशकांहून अधिक काळापासून ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आहेत। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्यानंतर श्री विवेकजी सावंत यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो। विवेकजी सावंत MSCIT सारख्या उपक्रमातून कोट्यवधी नागरिकांना संगणक साक्षरतेची संधी देणारे आणि भारताच्या पहिल्या स्वदेशी कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर परमच्या निर्मितीत योगदान देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे विवेक सावंत सर। त्यानंतर श्री हनुमंतराव गायकवाड यांना मंचावर येण्याची विनंती करतो। हनुमंतराव हे पहिल्या पिढीतील सामाजिक उद्योजक असून BVG इंडिया लिमिटेड या कंपनीचे संस्थापकीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज हजारो कुटुंबियांचे जीवन बदलणाऱ्या देशातील अग्रगण्य सामाजिक व्यावसायिक संस्थेचे नेतृत्व करतो। आपले चौथे मान्यवर डॉक्टर सदानंद बोरसे यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो। डॉक्टर बोरसे हे 44 वर्षांचा वैद्यकीय व सामाजिक अनुभव असलेले ज्येष्ठ शल्य चिकित्सक, अभ्यासू लेखक आणि संवेदनशील विचारवंत आहेत। शस्त्रक्रिये इतकीच धारदार लेखणी आणि समाजभान जपणारी दृष्टी असलेले डॉक्टर बोरसे यांनी विज्ञान, साहित्य आणि सार्वजनिक जीवन यांचा सुंदर संगम आपल्या लेखनातून साधला आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन करताना पहिलेच उल्लेख केला होता त्याप्रमाणे आज एक अभिनव पद्धत, पर्यावरण स्नेही पद्धत आपण वापरलेली आहे। बुके, शाल, हार, तुरे यांचा वापर न करता आपण एका सजीव रोपाला पाणी देऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे, ज्याचं नंतर आपण रोपण सोंदरा गुरुकुलाच्या भूमीत करणार आहोत। सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी मंचावर आसन ग्रहण करावं अशी मी विनंती करतो। या आनंदाच्या क्षणी सोंदरा गुरुकुलाचे विद्यार्थी आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत। मुलांच्या निरागस विचारांमधून आणि आनंदातून साकारलेलं एक छोटंसं गीत आता आपल्यासमोर येत आहे। गीताचं नाव आहे आनंदाचे गाणे। कृपया टाळ्यांच्या स्वागताने
आनंदाचे गाणे हे गीत आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. या मुलांनी आनंदाचं गाणं या ठिकाणी म्हणून आपल्या सगळ्यांच्याच मनातला आनंद द्विगुणित केलेला आहे. सगळ्यांना धन्यवाद, समरेखाताई आणि विद्यार्थ्यांना. मुलांच्या या गाण्यातून मुलांच्या मनातील कल्पकता, उत्साह आणि सृजनशीलतेची झलक आपण पाहिली. हाच आनंद, हाच विचार पुढे नेत आता आपण कार्यक्रमाच्या प्रस्तावनेकडे वळूया. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीश कुलकर्णी सर यांना मी आता प्रस्तावनेसाठी मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. साधारणपणे 3 वाजल्यापासून आपण या अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणामध्ये सगळे आहोत. खरं म्हणजे आपल्यासाठी हा फार थोडासा भावनिक आणि प्रेरणादायक क्षण आहे. गेली 40 वर्ष गुरुकुल एका दुर्गम भागामध्ये काम करत असताना या गुरुकुलासाठी अनेकांचे हात लागले, अनेकांचे श्रम या गुरुकुलासाठी होते. अनेकांनी आर्थिक मदत केली, वेगवेगळ्या प्रकारची मदत या गुरुकुलासाठी झाली.
आणि मग या सगळ्या आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली या सगळ्यांच्या साठी म्हणून काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांना या निमित्ताने वंदन करावं या उद्देशाने आपण आजची ही प्रदर्शनी पाहिली. बरीचशी मंडळी अशी आहेत की ज्यांनी गुरुकुलाती पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, प्रत्यक्ष तिथे गेलेली आहेत. पण काही मंडळी अशी आहेत की ज्यांनी गुरुकुल पाहिलं नाही, फक्त ऐकलेलं आहे, अनुभवलेलं नाही. त्यासुद्धा मंडळींना गुरुकुल पाहायचं आहे, त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. या गुरुकुलामध्ये काय चालतं आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही ज्या प्रदर्शनीमध्ये सगळे विविध प्रकारचे प्रयोग ठेवलेले होते, या निमित्ताने गुरुकुलामध्ये काय चालतं याचं एक झलक आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. गुरुकुल म्हणजे केवळ शैक्षणिक संस्था नाही, इथे फक्त ज्ञानदानच होतं असं नाही. गुरुकुलामध्ये आत्ता जसं आपण या परिसंवाद पाहिलं, हृदय की शिक्षा, तर या गुरुकुलामध्ये चारित्र्य निर्माण केलं जातं, मूल्यवर्धन केलं जातं. आणि मग असे जे शिक्षणप्रेमी मंडळी आहेत, ज्या ते आपल्या समोर बसलेली होती, या सगळ्या शिक्षणप्रेमी मंडळींना आपण एकत्र करतो आणि या शिक्षणामध्ये आणखी आपल्याला काय वृद्धी करता येईल, आणखी काय या विद्यार्थ्यासाठी जोपासना करता येईल, युगानुकूल शिक्षण आपल्याला कसं या विद्यार्थ्यांना देता येईल, अशा प्रकारचं आपण चर्चा करत असतो, चिंतन करत असतो आणि त्याचा तो प्रयत्न या गुरुकुलाचा नेहमीचा असतो. आजचा दिवस थोडासा वेगळ्या अर्थाने आमच्यासाठी थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की 21 फेब्रुवारीला सुदाम काकांचा स्मृतिदिन आहे. आज 22 फेब्रुवारी आहे. सुदाम काकांनी गेली 35 वर्ष या गुरुकुलामध्ये स्वतःचं जे चिंतन पेरलं, स्वतःसाठी काहीही न करता तिथं प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यासाठी सातत्याने चिंतन केलं, मनन केलं, मूल्य जोपासले, स्वतः जोपासले, अनेकांना जोपासण्यासाठी प्रवृत्त केलं. अशा काकांनी लिहिलेले लेख जे असतील, जे चिंतन असेल, जी चिंतनिक असेल, त्याची आम्ही साठवण केली आणि या साठवणीचा परिपाक म्हणजे शिक्षणातील ओव्या. या शिक्षणातील ओव्याचा हा आजचा आपला प्रकाशन समारोह आहे. या प्रकाशन समारोहाच्या निमित्ताने सुद्धा आपण इथे एकत्र आलेले आहोत. खरं म्हणजे आपण सगळे या निमित्ताने काकांच्या सोबत या शिक्षणाच्या ओव्यासुद्धा आपण म्हणणार आहोत, त्या गाणार आहोत आणि गुरुकुलाच्या या कार्याला सगळ्यांचा आपला सगळ्यांचा हातभार असणार आहे. या प्रास्ताविकानंतर लगेचच गुरुकुलाची छोटीशी चित्रफित आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण या चित्रफितीचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. अतिशय कमी वेळामध्ये चित्रफित आपल्यासमोर दाखल होईल. धन्यवाद. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणतीही देखभाल नसताना काही बीजं अंगीभूत जिद्द आणि चांगुलपण या ओलाव्यावर अंकुरतात. अशा सोनबीजांना ओंजळभर पाणी घातलं, थोडं प्रेमाने गोंजारलं तर ती जोमाने तरारतात. त्यांची मुळं समस्येच्या कातळाला भेदून जमिनीत खोल शिरतात आणि त्यांच्या फांद्या ध्येयाच्या आभाळात उंचच उंच लहरू लागतात. समाजातील अनेकांना त्यांच्यामुळे सावली, फुले, फळे मिळतात. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना योग्य वेळी मिळालेला विश्वास आणि शाबासकीची थाप मोठी उभारी देते. स्वर्गीय सुदाम काका आणि स्वर्गीय सिंधू मामी यांना असे पाठबळ श्रद्धेय नानाजी देशमुख तसेच यांच्याकडून लाभले आणि आदरणीय अण्णा ताम्हणकर, लताताई आणि अनेकांकडून मानसिक आधार मिळाला, मदत मिळाली. त्यांनीही पुढे अनेकांना प्रोत्साहन दिले, अडचणीत साथ दिली आणि कार्य सुरू ठेवण्याची हिंमत दिली. त्यांचा वारसा जपण्यासाठी निष्ठेने, शांतपणे आणि सातत्याने काम करणाऱ्यांना सोनबीज सन्मान दिला जात आहे. तर आपल्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी श्री अजय मनगिरे आणि सौ पल्लवी मनगिरे यांना मी मंचावर बोलावते. त्यासोबत त्यांना
आदरणीय गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते हा आपण सन्मान देत आहोत. तर मी गिरीशजी प्रभुणे यांनाही व्यासपीठावर बोलावते. श्री अजय मनगिरे आणि सौ पल्लवी मनगिरे, आपण सरमकुंडी, तालुका बार्शी, जिल्हा धाराशिव येथे ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून माणूस घडवण्याचे कार्य उभे केले आहे. सुरक्षित नोकरीचा मार्ग सोडून आपण ध्येयाचा मार्ग स्वीकारला. मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीतही मूल्यांशी तडजोड न करता काम सुरू ठेवले. संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करत आहात. लगेच मिळणाऱ्या यशापेक्षा दूरदृष्टीने प्रत्येक मुलामध्ये माणुसकीची बीजे रुजवण्यावर आपला भर आहे. आपल्या या योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक सन्मान प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि समाधान वाटते. संयम, शिकाठी आणि प्रेम यांच्या आत चालणारे हे बीजरूपी कार्य वटवृक्षाप्रमाणे विस्तारत जाऊ ही प्रार्थना. पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आता आपण ताई आणि दाम्पत्य परिवार जे मनगिरे परिवार आहे त्यांच्या कामाबद्दलचं आपण एक फिल्म आता बघूया. तर असंच मनापासून काम करणारे श्री तोलेश बोरीकर व सौ नेहा बोरीकर तसेच सचिन डेकाटे यांच्या कामाबद्दल आधी आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण त्यांना सन्मान देण्यासाठी श्री रेणुताई आणि त्या तिघांनाही मी मंचावर बोलावते. श्री तोलेश बोरेकर, सौ नेहा बोरीकर आणि सचिन दादा, आपण सिरसी, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर येथे विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनातून मुलांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आनंददायी शिकण्याचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य करत आहात. उच्च शिक्षणानंतर फक्त संधी बाजूला ठेवून आपण गावात हे काम उभे केले आहे. मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीतही सेवाभावाने सातत्य ठेवले आहे. कल्पकता एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण शासकीय शाळांसोबत काम करत शिक्षण व्यवस्था बळकट करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे. गोष्टी, पुस्तकं आणि संवाद यांच्या माध्यमातून शिकणे आनंदी व अर्थपूर्ण व्हावे यासाठी, तसेच पायाभूत भाषा व गणित मजबूत व्हावे यासाठी आपण उभ्या करत आहात. शाळांप्रमाणेच गाव पातळीवरही मुलांसाठी शिकण्याच्या जागा उभ्या करत आहात. हे कार्य अधिक सक्षम होण्यासाठी आपण शिकत राहण्याची वृत्ती जपली आहे. आपल्या या योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक सोनबीज सन्मान प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि समाधान वाटते. संयम, चिकाटी आणि प्रेम यांच्या आधारे चालणारे हे बीजरूपी कार्य वटवृक्षाप्रमाणे विस्तारत जाऊ ही प्रार्थना. पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण त्यांच्याही कामाबद्दलची एक छोटीशी फिल्म लगेच बघूया.
कल्पकता एज्युकेशन फाउंडेशन मागील 5 वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील सिरसी गावात सामुदायिक वाचनालयाच्या माध्यमातून कार्य करत आहे. कल्पकतेचा मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन वाचन संस्कृती निर्माण व्हावी हे आहे. होती हिरवळ बाजूला, होती हिरवळ बाजूला, एवढा मोठा कल्पकता सामुदायिक वाचनालय कार्यक्रमासोबतच उमरेड तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कार्यक्रम राबवत आहे. जसे वेगवेगळे डे असतात तसंच ग्रँड पॅरेंट्स डे म्हणजे आजोबांचा दिवस, आजी आजोबांचा दिवस. कानामध्ये पहिला आवाज कोणता रे? मुलांना कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून आनंददायी वातावरणात शिकण्याचा नवीन अनुभव दिला जात आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढून वाचनाची आवड निर्माण होत आहे. उपक्रमाला विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य प्राप्त होत आहे. एक उत्कृष्ट असा सन्मान झालेला बघितला, सोनबीज सन्मान या नावाने. गुरुकुलाचा माहितीपट आता बघूया. मॉर्निंग उठा. हात जोडा सगळे. उठा लोक. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. सोनदारा गुरुकुलाची सुरुवात तशी 21 जुलै 1986ला झाली. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान च्या माध्यमाने काम 2007 पासून सुरू झालं. त्यापूर्वी 21 जुलै 1986ला ज्यावेळी काम सुरू झालं त्यावेळी ते दीनदयाळ शोध संस्थेच्या बरोबर त्या संस्थेच्या अंतर्गत हे काम सुरू झालं होतं सोनदारा गुरुकुलाचं. डोंबरी गावामध्ये सुदाम भोंडवे ज्यांनी काम सुरू केलं तर ते तिथे राहत होते आणि मूळ शिक्षण त्यांचं त्यावेळी BA झालेलं होतं आणि गावामध्ये एक किराणा दुकान चालवणं आणि त्याबरोबर गावात काही वेगवेगळ्या तरुणांना एकत्रित करून गावाच्या विकासाच्या दृष्टीने काहीतरी उपक्रम करणं असा सगळा त्यांचा आवडीचा भाग होता. हे सगळं करताना त्यांचा संपर्क नानाजींचे सहकारी KD जोशी यांच्याशी आला. 1984च्या दरम्यान साधारण KD जोशी म्हणजे दादा KD दादा असं आम्ही म्हणतो, तर ते इथं येऊन या भागामध्ये काय काम करता येईल असा शोध घेत होते आणि त्यावेळी त्यांनी एक इथे तरुणांचा एक अभ्यास गट किंवा एक 4 दिवसाचं शिबिर असं नियोजन केलं आणि त्याचा विषय साधारण असा होता की आपण सगळे मिळून आपल्या गावासाठी काय करू शकू. आणि त्यावेळी 10वीची परीक्षा झाली बोर्डाची आणि या भागातली बरीच मुलं त्याच्यामध्ये नापास झालेली पण लक्षात आलं. ह्याचा थोडासा शोध घेताना त्या गटात एक चर्चा अशी झाली की आपल्यातली बरीच मुलं आपल्या भागातली लोक ऊस तोडायला गेल्यानंतर त्यांच्याबरोबर जातात आणि त्यांचं शिक्षण पण राहून जातं. अशा त्यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या आणि त्याच्यातच त्यांनी एक होता कारवर हे वीणा गवाणकरांचं एक पुस्तक पण त्यांचं वाचण्यात आलं. त्यातनं एक त्यांना एक कल्पना सुचली की अरे कारभारांनी जसं एका शाळेमध्ये जाऊन पूर्ण जे काही उपलब्ध आहे स्क्रॅच मटेरियलपासून आपल्या लोकांसाठी आपणच एक शाळा सुरू केली, असा काही आपल्याला विचार करता येईल का, असा एक त्यावेळी पहिल्यांदा विचार समोर आला. ही कल्पना खूप आवडली सगळ्याच तरुणांना आणि आपण करूयात असं. त्यामध्ये शिकलेल्यांपैकी सुदाम भोंडवे हे एक तरुण त्याच्यामध्ये होते. मग पुढे
हा विचार करताना की मग आपल्याला गुरुकुल अशी जर रचना करायची आहे तर ती का करायची? मोठ्यांच्या सहवासात राहून जे मुलांचं घडणं होतं, आतून बाहेरून जे घडणं होतं, तर ते फार त्यांना त्यावेळी महत्त्वाचं वाटलं. शिक्षण म्हणजे फक्त पोट भरण्यापुरतं, जीवन जगण्यापुरतं काहीतरी त्यांना आधार मिळावा आणि त्यासाठी काही कौशल्य यावी हे नाही, तर त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून पण ते चांगली घडावी हा विचार घेऊन गुरुकुल ही रचना मुद्दामून स्वीकारली. त्यावेळीचे चित्र काय होतं तर इथे डोंगर होता पूर्ण, त्याच्यावर थोडीशी जागा एक सपाट करून घेतली होती, प्लेन केलेली होती, त्याच्यावरती 3-4 झोपड्या बांधलेल्या होत्या. इकडून तिकडून काही साहित्य स्वयंपाक करण्यापुरतं आणि काही गोष्टी असे घेऊन एक काही 23 मुलं आजूबाजूच्या परिसरातले, त्यातले काही ते निवासी राहायचे, काही येऊन जाऊन करायचे, असे पण ही मुलं आणि खरं तर पती पत्नीची सुदाम काका आणि सिंधू मामी असं सगळे म्हणतात, काका मामी हे जोडपं, अशी एक सुरुवात होती. आणि काही गावातली तरुण सहकारी त्यावेळी होते. हे सगळी सुरुवात होताना सगळ्यांच्या डोक्यात खूप प्रश्न होते की नेमकं मुलं शिकणार काय पुढे, खरंच हे इथं जे काही होणार आहे या साधनसामुग्रीमध्ये यातनं खरंच मुलं स्वतःच्या पायावर उभे राहतील का, पुढे एक चांगले माणूस म्हणून ते जगतील का, असे प्रश्न असताना सुद्धा त्यांनी ती गोष्ट लावून धरली. आणि ह्या सगळ्या रचनेला म्हणजे जवळपास एक तप म्हणता येईल, 12 वर्ष साधारण सगळ्यांची एक मान्यता मिळायला की हो इथं काहीतरी चांगलं घडतंय, तर याला सगळी गेली. गुरुकुलाची शिक्षण पद्धतीचा विचार ज्यावेळी काकांनी एकत्रित मांडला तर त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व एक मुलाचं तयार व्हावं असा एक विचार होता. शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि आध्यात्मिक असे 5 अंग त्याच्यामध्ये मांडलेत. आता ह्या प्रत्येक अंगाच्या विकासाने काय करता येईल तर एक गोष्ट होती ती म्हणजे इथली गुरुकुलातला दैनिक दिनक्रम, दिनचर्या. सकाळच्या वेळेमध्ये काही मुलं व्यायाम करतात, त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टीत मुलं सहभागी होतात. मग ते शेतीमधलं काम असेल, श्रमकार्य म्हणून त्यात सहभागी होतात, गोशाळा आहे त्यात काही मदत करतात, परिसराची स्वच्छता करतात किंवा स्वयंपाकघरामध्ये मदत करतात. तसंच स्वतःच्या गोष्टी पण सगळी मुलं स्वतः करतात. मग कपडे धुण्यासारख्या गोष्टी आहे, स्वतःचं ताट स्वतः धुणं, स्वच्छ ते बाजूला ठेवणं, स्वच्छतागृह साफ करणं. तर या पाठीमागे विचार असा आहे की मुलं स्वावलंबी व्हावा हा जो आपला भाग आहे, तर हा दैनंदिन जीवनात असा इथून येईल. जसं मी माझ्या गरजा भागवण्यासाठी स्वावलंबी होणार आहे तसं मी माझ्या विचारामध्ये स्वावलंबी होऊ शकतो का, मी माझा मूल्यांबाबतीत स्वावलंबी होऊ शकतो का, एखादा निर्णय घेताना मला हे करायचं का ते करायचं आहे, ह्याच्यात हा निर्णय मी कशाच्या आधारे घेणार आहे यातलं स्वावलंबन मला गाठता येईल का, हा खरा गाभा आहे. हा सगळा भाग आवरण्याचा झाल्यानंतर मुलांचा शालेय तासिकांचा वेळ असतो. त्याच्यामध्ये पण मुलं वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकतात, पण ही विषय शिकताना त्यामध्ये प्रत्येक मूल एंगेज कसं होईल, त्याच्यामध्ये सक्रिय कसं असेल. महादेवाचा नंदी आला गुबू. माझ्या विचारांना चालना मिळते का, नव्या काही कल्पना समोर येत आहेत का, अशा प्रकारच्या गोष्टी वर्गामध्ये घडण्यावरती अधिक भर असतो. काका नेहमी म्हणायचे की गुरुकुल का, ह्याचं उत्तर जो नानाजींनी मंत्र दिला युगानुकूल नवरचना त्याच्यामध्ये आहे की काळ सुसंगत नवरचना करत राहणं. कारण आजूबाजूच्या परिस्थिती, प्रवाह ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. जरी खूप भरगच्च गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतायत पण आतून मात्र मी रेस्टलेस आहे, मला ती पोकळी कुठेतरी जाणवती. तर अशा वेळी माझे रूट्स, स्वतःची ओळख स्वतःबरोबर होणं आणि मी जे काही निर्णय घेतो त्याला कुठल्या तरी या मूल्यांचा, विचारांचा आधार असणं, त्याच्या आधारे मी माझ्या आयुष्यातले निर्णय घेणं. तर हे सगळं जर मुळातून आपल्याला असा विचार करणारी माणसं तयार व्हावीत असं वाटतं, फक्त कॉपी पेस्ट करणारी नाही, तर मला वाटतं अशा प्रकारच्या शिक्षणाची अधिक गरज आहे. ह्याचा रिलेव्हन्स आणखी आहे आणि तो पुढेही राहणार आहे आणि काळानुरूप त्याच्यानुसार याच्यातले बदलही करत राहावं लागणार. असं नाही की आता हे परफेक्ट एक मॉडेल आहे आणि आता हे घ्या ना आणि हे स्प्रेड करा, तर त्याच्यात ते आपल्याला बदल करत राहावे लागणार आहेत. त्याप्रमाणे सोनदरा काळानुरूप, काळाला ज्याची गरज आहे
अशा प्रकारची माणूस तयार करण्याची जागा आहे आणि ती तशी माणसं तयार करण्याच्या प्रक्रिया काय आहेत, त्याच्यातले छोटे इलिमेंट काय, ह्याच्यात खोलवर जाऊन विचार आणि काम करणारी जागा म्हणून सौंदर्याकडे आपल्याला बघता येईल. प्रवास आपण या चित्रफितीतून अनुभवला. थोड्याच वेळापूर्वी मंचावर एका मान्यवरांचं आगमन झालं आहे. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. आष्टी, पाटोदा आणि शिरूर या भागातील सध्याचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस यांचं आगमन इथं झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल काका लोखंडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. खरं तर अण्णा हे गुरुकुल परिवाराचाच एक भाग आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण गुरुकुलाच्या सुरुवातीपासून सुदाम काकांबरोबर एका पाठीराख्याप्रमाणे ते उभे राहिलेले आहेत आणि एखादे लोकप्रतिनिधी जर शैक्षणिक प्रकल्पाच्या सोबत उभे राहिले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे गुरुकुलात आपल्याला एक सुंदर रीतीने अनुभवायला मिळतं. तेथील लायब्ररी असो, मोठा कॉन्फरन्स हॉल असो किंवा इतर गोष्टी असोत, या सगळ्यांना त्यांचं भरभरून पाठिंबा असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात. यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण वळत आहोत, ते म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. आता आपल्या विचारांना शब्दरूप देणाऱ्या आदरणीय सुदाम काका भोंडवे लिखित शिक्षणाच्या ओव्या या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे आपण वळूया. यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचे अनावरण करून प्रकाशन करावे. या परडीमध्ये फुलं ठेवलेली आहेत, ती फुलं बाजूला करून आपण पुस्तकाचं अनावरण करणार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या प्रकाशनासाठी दाद द्यायची आहे. पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे. मुखपृष्ठ आपण बघू शकता. सगळ्या मान्यवरांना धन्यवाद. 39 वर्षांपूर्वी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुदाम काका भोंडवे यांनी सोंदरा गुरुकुलाची स्थापना केली. या गुरुकुलात मुलांना घडवताना काका स्वतःही घडत गेले. गुरुकुलाचा झालेला प्रवास, त्यांना आलेले अनुभव, विचार याविषयी सुदाम काकांनी वेळोवेळी लेख लिहून ठेवले होते. त्याचं प्रकाशन राजहंस प्रकाशन या प्रकाशनामार्फत पुस्तक स्वरूपात आपण आत्ताच प्रकाशित केलेलं आहे. आता या पुस्तकाच्या प्रकाशन प्रक्रियेतील अनुभव आणि दृष्टिकोन मांडण्यासाठी राजहंस प्रकाशनचे डॉक्टर सदानंद बोरसे आपले मनोगत व्यक्त करतील. मित्रहो, राजहंस प्रकाशन ही मराठी प्रकाशन संस्थेत आमचं ध्येयवाक्यच असं आहे, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी. समाजहितैषी दृष्टिकोन, विवेकवादी दृष्टिकोन, त्याला
वैज्ञानिकतेची जोड या सगळ्यातनं राजहंस प्रकाशनाची पुस्तकं साकार होत असतात. हाच दृष्टिकोन राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर आणि आमच्या रेखावहिनी या कायम जोपासत असतात. आणि त्यामुळेच समाजामध्ये जिथे जिथे विधायक कार्याची बेटं ही कार्यरत आहेत असं लक्षात येतं, ती अधोरेखित करण्याचं काम हे राजहंस प्रकाशन कायमच करत असतं. आणि त्याच दृष्टीने हे पुस्तक हे महेश खरे यांनी राजहंस प्रकाशनाकडे आणलं. त्याच्यातला संहितेचा भाग जेव्हा आम्ही वाचला तेव्हा आमच्या दृष्टीने राजहंस प्रकाशनाच्या व्यासपीठावरनं जाणारं हे अतिशय महत्त्वाचं आणि मौलिक पुस्तक आहे असं आमच्या लक्षात आलं. हे तो प्रचितीचे बोलणे असं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने सुदाम काकांनी आपल्या स्वतःच्या कार्यातनं, चिंतनातनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे त्याला शब्दरूप देण्याची ही कामगिरी ही या पुस्तकातनं त्यांनी साधलेली आहे. या शिक्षणाच्या ओव्या म्हणजे त्यांनी स्वतः जशी एखादी गृहिणी, ग्रामीण गृहिणी ही जात्यावर बसली की तिला ओवी सुचते, तसं सुदाम काकांनी सुद्धा या शिक्षणाच्या जात्यावरचा खुंटा हा या लोकांसाठी आपल्या हातात घेतला आणि तो फिरवत असताना त्याच्यातनं निकसत्व जे त्या जात्यातनं बाहेर पडलं त्याला शब्दरूप देण्याचं काम हे सुदाम काकांनी केलेलं आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ज्या लोकांचा सहभाग झालेला आहे त्यांचा नामनिर्देश मी फक्त माझ्या भाषणामध्ये करतो. बाकीचे सगळे मुद्दे हे आत्तापर्यंतच्या या चित्रफितीमध्ये आणि नंतरच्या वक्त्यांमध्ये, आधीच्या परिसंवादामध्ये आपल्यापर्यंत पोचलेच आहेत. जसं सोच समझने वालों को थोडी नादानी दे मौला असं सुरुवातीच्या एका गाण्यामध्ये मला वाटतं सायलीताईंनी सांगितलं, अशी नादानी एका गृहस्थानी केली आणि डोंबिवलीतनं डोंबरीला प्रयाण केलं. त्या गृहस्थाचं नाव महेश खरे आणि त्यांच्या सौंचं नाव पूनम खरे. या जोडप्यांनी आपलं डोंबिवलीतलं आयुष्य हे बाजूला सारलं, डोंबरीमध्ये प्रयाण केलं आणि त्यांच्याच प्रयत्नांनी ही संहिता ही राजहंसकडे आली. त्यामुळे हे संकल्पना आणि त्याचं मुखपृष्ठ, अतिशय सुंदर मुखपृष्ठ या पुस्तकाचं साकारलेलं आहे ते महेशदादांनी साकारलेलं आहे. याला प्रस्तावना ही प्रत्येक पुस्तकाकडे जाण्याचा दिंडी दरवाजा असतो. तर निलेश निमकरांनी अनवट वाटेवरच्या अनघड ओव्या या नावाच्या प्रस्तावनेतनं ही अतिशय दिंडी दरवाजा हा प्रशस्त बनवून या पुस्तकाकडे वाटचाल करायला वाचकांना संधी दिलेली आहे. गिरीश बापट आणि रेणू दांडेकर आज इथे उपस्थित आहेत. हे सगळे लोक आहेत ना, हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आमच्या राजहंस प्रकाशनाच्या परिवाराचे सदस्य आहेत. जसं की भगवंतरावांचं असाही एक किमयागार नावाचं चरित्र हे राजहंसतर्फे प्रकाशित झालेलं आहे. विवेक सावंत सर ज्या संस्थेचं काम करतात त्या संस्थेचे संस्थापक राम ताकवले सर, त्यांचं चरित्र हे राजहंसनी प्रकाशित केलेलं आहे. ज्ञानप्रबोधिनीचे गिरीश बापट, रेणू दांडेकर हे सगळेच जण हे राजहंस प्रकाशनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे ही आमच्या दृष्टीने विशेष गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये निर्मिती प्रमुख शिरीष शेवाळकर, सागर नेने, मुद्रक शोधन करणाऱ्या गौरी भावे, तृप्ती देशपांडे या आमच्या कलाकार, वैशाली जोशी, शर्मिली जोशी या सगळ्यांचा राजहंसी टीमचा हा घरचं काम असल्यासारखा सहभाग होता. या सगळ्यांचा नामनिर्देश करणं हे मला आवश्यक वाटतं. पुन्हा एकदा सुदाम काकांच्या आणि सिंधू मामींच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहिलीत याबद्दल राजहंस प्रकाशनातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सोनग्रा गुरुकुलाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी
हे क्षितिज हे अधिकाधिक विस्तारत जावं अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सदानंदजी. अगदी मोजक्या शब्दात आपण या पुस्तकाच्या प्रकाशनातील अनुभव मांडले त्याबद्दल धन्यवाद.